आज आपण एक प्रयोग करून पाहणार आहोत. आपल्या प्रयोगाचं नाव आहे पारदर्शक व अपारदर्शक पदार्थ. त्यासाठी लागणारे साहित्य: एक बकेट, त्यामध्ये स्वच्छ पाणी, एक स्टीलचा ग्लास, नोटबुक, काचेची वाटी, काचेची पट्टी आणि बुक. तर आता हा पारदर्शक व अपारदर्शक प्रयोग आपण करून पाहणार आहोत. कर आर्या. ह्या काचेच्या वाटीतून आपल्याला पलीकडील बाजू दिसते, त्यामुळे या वस्तूला पारदर्शक वस्तू असे म्हणतात. आता आपण नोटबुक घेतलेली आहे. या नोटबुकमधून पलीकडील बाजू दिसत नाही, त्यामुळे या वस्तूला अपारदर्शक वस्तू असे म्हणतात. व्हेरी गुड. आता प्लास्टिकचा ग्लास घेतलेला आहे. या प्लास्टिकच्या ग्लासमधून पलीकडील बाजू दिसते, त्यामुळे या प्लास्टिकच्या ग्लासला पारदर्शक वस्तू असे म्हणतात. काचेची पट्टी. आता आर्याने बुक घेतलेले आहे. या पाण्याकडे पाहायचं, पाण्याकडं नीट व्यवस्थित पाहायचं. या पुस्तकामधून आपल्याला पलीकडची बाजू दिसत नाही, त्यामुळे या वस्तूला अपारदर्शक वस्तू असे म्हणतात. या काचेमधून आपल्याला पलीकडची बाजू दिसते, त्यामुळे या काचेच्या पट्टीला पारदर्शक वस्तू असे म्हणतात. या ग्लासमधून आपल्याला पलीकडची बाजू दिसत नाही, त्यामुळे या स्टीलच्या ग्लासला अपारदर्शक वस्तू असे म्हणतात. तर या प्रयोगामधून आपल्याला काय निष्कर्ष काढता येईल आर्या? ज्या वस्तूतून आपल्याला पलीकडची बाजू पाहता येते त्या वस्तूला पारदर्शक वस्तू असे म्हणतात. ज्या वस्तूतून आपल्याला पलीकडची बाजू दिसत नाही त्या वस्तूला अपारदर्शक वस्तू असे म्हणतात. व्हेरी गुड.